पतीने पक्षाशी बंडखोरी केली म्हणून नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर माहेरी निघून गेल्या। तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मनोज साबळेलांना उमेदवारी दिल्यामुळे विनायक डेहनकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। दरम्यान पतीच्या बंडखोरीला विरोध करत अर्चना डेहनकर आपल्या भावाच्या घरी निघून गेल्या आहेत। तसंच आता त्यांनी आपल्या नवऱ्याचं काम न करता पक्षाचं काम करण्याचा निर्णय घेतलाय। तुम्ही खरं तर भाजपचे एकनिष्ठ असलेलं एक कुटुंब आहे, तुम्हाला माजी महापौर मिळालं, मात्र पतीची अशी भूमिका घेतल्यामुळे कुठेतरी विनायकजी म्हणजे तुम्ही दुखावल्या, तुम्ही घर सोडून इकडे आले, माहेरी आले। नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवारीचा इच्छा दर्शवली आणि त्याच्यामध्ये प्रभाग 17 मधून जो गणेशपेठपासून कैलासनगरपर्यंत जो प्रभाग आहे त्या प्रभागात देखील विनायक डेहनकर जेही पक्षाचे पदाधिकारी आहे त्यांनी इच्छा दर्शवली आणि तशी भूमिकाही आपली पक्षाच्या समोर ठेवली। उमेदवारी मागण्यापर्यंत मी पण सोबत होते त्यांच्या की काही करा, पण जर पक्षाचा निर्णय झाला, पक्षश्रेष्ठींनी ठरवलं की या प्रभागामध्ये हे 4 उमेदवार द्यायचे आहे, तर मला असं वाटतं की पक्षाने जो निर्णय घेतला किंवा पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत आपण राहिलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरू नका, पण त्यांनी तो भरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। बोलायला तयार नाही, कोणी समजूत काढायला तयार नाही, कोणी आपली म्हणजे भावना माझी भावना ऐकायला सुद्धा तयार नाही। हे काय आहे? म्हणजे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकलं नाही, कोणी ऐकले नाही। आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू घेता कशाला? 2-2 हजार रुपये कार्यकर्त्यापासून तुम्ही जमा कशाला केले? 1000 रुपये 2000 रुपये फॉर्म वाटून एका प्रभागातून 50च्या वर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केले। का बरं केले? तुम्ही नाही करायला पाहिजे। जर तुम्हाला तुमच्या इच्छेने जर तिकिटा द्यायचं असेल तर हे नौटंकी कशाला करायला पाहिजे? नाहीतर मग सगळ्यांना एकत्र बसून सांगायला पाहिजे का आम्ही यांना तिकीट देणार आहे, तुम्ही यांचं काम करा। हे आधी का नाही सांगत? मग कशाला नौटंकी करावी पक्षाने? कशाला त्यांचे फॉर्म भरून घ्यावं? कशाला? म्हणजे हे वातावरण का बरं निर्मिती करावं? मग ज्या कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये इंटरव्ह्यू दिला त्याची इंटरव्ह्यू चांगली झाली असेल, त्याने त्याचे आपले शब्द म्हणजे किंवा प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली असेल, तो निवडून कसा येईल याचं जर समीकरण त्यांनी जर सांगितलं असेल, मग त्यांना का बरं नाही तिकीट दिली?